नमस्कार. कधीकधी एखादा सिनेमा फक्त सिनेमा नसतो, तो त्याहून बरंच काही असतो. एक चळवळ, एक आवाज. आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, जो मराठी शिक्षणाचा जणू काही पालक बनून उभा राहतो. एक खूप महत्त्वाचा, शक्तिशाली आवाज. म्हणजे बघा, हा सिनेमा सुरुवातीलाच क्लिअर करतो की आम्ही फक्त टाइमपाससाठी आलेलो नाही. ही आहे मराठी माध्यमातल्या शिक्षणाला एक मानाचा मुजरा, एक आदरांजली. विचार करा, आजच्या जगात जिथे सगळ्यांना इंग्रजी माध्यमाचं वेड लागलंय, तिथे हा सिनेमा आपल्याला थांबवून विचार करायला लावतो, आपल्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल. मग नक्की गोष्ट काय आहे या सिनेमाची? तर ही गोष्ट आहे एका शाळेची. पण थांबा, ही फक्त भिंती आणि छताची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे आपल्या ओळखीची, आपल्या अस्तित्वाची आणि त्यासाठी सुरू असलेल्या एका मोठ्या लढ्याची. जरा विचार करा, एक शाळा आहे जी कधीही बंद पडू शकते आणि तिला वाचवण्यासाठी तिथले शिक्षक, तिथले मुख्याध्यापक अक्षरशः जीवाचं रान करतायत. म्हणजे हा फक्त एका शाळेला वाचवण्याचा प्रयत्न नाहीये, हा तर आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा जो मूळ पाया आहे ना, त्याला वाचवण्याचा संघर्ष आहे. वरवर पाहिलं तर वाटेल की ही फक्त एका शाळेची गोष्ट आहे, पण नाही. याच्या आत खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न दडलेले आहेत. जसं की आपली सांस्कृतिक ओळख आपण जपणार कशी, आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये काय बदल व्हायला हवेत, आणि या सगळ्या धावपळीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाकडे आपलं लक्ष तरी आहे का? हा सिनेमा या सगळ्या प्रश्नांना थेट हात घालतो. आता बघा, एखादी चांगली गोष्ट कागदावर असणं वेगळं आणि ती थेट लोकांच्या काळजाला हात घालणं हे पूर्णपणे वेगळं. आणि हेच या सिनेमाला जमलंय. कशामुळे? तर जबरदस्त अभिनय आणि एकदम रिअलिस्टिक दिग्दर्शनामुळे. त्यामुळेच ही पडद्यावरची गोष्ट कुठेतरी आपलीच वाटायला लागते. या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद काय असेल ना, तर त्याचं खरंखुरं चित्रण. म्हणजे कुठेही उगाच काहीतरी फिल्मी दाखवलेलं नाही. शाळेतलं रोजचं आयुष्य, तिथल्या समस्या इतक्या सहजपणे मांडल्या आहेत ना, की बघणाऱ्याला वाटतं, अरे हे तर आपल्या आजूबाजूला घडतंय. आणि म्हणूनच यातला जो मेसेज आहे तो थेट जाऊन पोचतो. आणि ह्या कथेमध्ये जीव कोणी ओचला असेल तर तो कलाकारांनी. सचिन खेडेकर यांनी तर मुख्याध्यापकांची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. मग त्यात अमेय वाघ असो किंवा प्राजक्ता कोळी, सगळ्यांचा अभिनय इतका सहज आहे की प्रत्येक कॅरेक्टर खरंखुरं वाटतं. त्यांच्यामुळेच हा सिनेमा फक्त एक सिनेमा राहत नाही, तो एक अनुभव बनतो. आता साहजिक आहे, जेव्हा एखादा सिनेमा इतका महत्त्वाचा विषय हाताळतो तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया सारख्या नसतात. काहींनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं, तर काहींना त्यातल्या काही गोष्टी खटकल्या. म्हणजे बघा, ज्यांना मराठी संस्कृतीबद्दल आपुलकी आहे त्यांच्यासाठी हा मस्ट वॉच सिनेमा ठरला. शिक्षण व्यवस्थेवर एक गंभीर चर्चा सुरू झाली. पण हो, काही जणांना असं वाटलं की सिनेमा थोडा स्लो आहे, त्याची गती संथ आहे. पण टीका असो वा कौतुक, एक गोष्ट नक्की की या सिनेमानं एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायला सुरुवात केली. ओके, तर कौतुक झालं, टीका झाली. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या सिनेमाचा खरा हेतू काय होता, आपल्या समाजावर याचा काय परिणाम झाला, हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण या सिनेमाचं मुख्य ध्येय फक्त एक गोष्ट सांगणं नव्हतं, तर आपल्या प्रादेशिक शाळा किती महत्त्वाच्या आहेत याबद्दल समाजात एक जागरूकता, एक अवेअरनेस निर्माण करणं होतं. हा सिनेमा आपल्याला आठवण करून देतो की या शाळा फक्त पुस्तकं शिकवण्याचे अड्डे नाहीत, त्या आपल्या संस्कृतीचे, आपल्या भाषेचे खरे-खुरे संरक्षक आहेत. आणि शेवटी हा सिनेमा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करतो की एखादी गोष्ट फक्त मनोरंजनाची न राहता एका संपूर्ण समाजाची सांस्कृतिक गरज कधी बनते. आणि यातून एकच गोष्ट सिद्ध होते की सिनेमामध्ये फक्त गोष्टी सांगण्याचीच नाही, तर आपली संस्कृती जपण्याची आणि तिला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक जबरदस्त ताकद आहे.